कुबेराची जन्मकथा. वराह पुराणात ही कथा आहे. महातपा मुनींनी सुप्रभ राजाला सांगितलेली. सृष्टीच्या अगदी आरंभी आदी काळात परमात्म्याचे जे शरीर होते ते एका अंश भागात वायुमय होते. त्याने पुढे काही कारणाने स्वतःची एक मूर्ती धारण केली. ती क्षत्र देवता होय. सृष्टी निर्माण करू इच्छिणाऱ्या ब्रह्मदेवाच्या तोंडातून महावायू निर्माण झाला होता. तो अतिशय वेगवान व रेतीचा वर्षाव करणारा होता. म्हणून ब्रह्मदेव त्याला म्हणाले, हे काही ठीक नाही, तू मूर्त स्वरूप धारण कर, या प्रचंड स्वरूपाचा त्याग कर. त्या ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार त्याने प्रचंड स्वरूपाचा त्याग करून लहान रूप घेतले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तू देवांच्या संपत्तीचे व फलांचे रक्षण कर. तू धनपती अर्थात धनाचा स्वामी हो. अशा रीतीने तो धनपती झाला. ब्रह्मदेवाने त्याला एकादशी ही तिथी दिली. म्हणून एकादशीला अग्नीशिवाय तयार झालेले पदार्थच खाऊन जो उपवास करतो, शुद्ध आणि संयमी राहतो, त्याला हा धनपती प्रसन्न होऊन धनासह सर्वच गोष्टी देतो. ही कथा जो भक्तिभावाने वाचतो किंवा ऐकतो त्याची ही सर्व मनोरथे पूर्ण होतात आणि अंती तो स्वर्गात जातो.